तर बच्चू कडू उद्यापासनं पापळगाव ते चिलगव्हाण 7/12 कोरा करा ही यात्रा सुरू करणार आहेत। हा शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा लढा आहे असं कडू म्हणाले। आणि काल जसं राज आणि उद्धव एकत्र आले तसा शेतकरी आणि शेतमजूर एकत्र येऊन 7/12 कोरा करा हा लढा लढता येईल असंही कडूंनी म्हटलंय। या यात्रेचे खरं तर 2-3 उद्देश आहे। एक तर सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी आम्ही हे करतोय, लोकांपर्यंत जातो आहे। दुसरं 2 ऑक्टोबरला जे आमचं आंदोलन आहे त्याच्यामध्ये प्रचंड संख्येनं लोकांना आले पाहिजे, शेतकरी शेतमजूर आलं पाहिजे म्हणून तोही प्रचार आम्ही गावोगावी घरोघरी जाऊन करतो आहे। 2 ऑक्टोबर आमच्यासाठी सगळ्यात मोठं लक्ष आहे त्या आंदोलनाचं आणि त्या आंदोलनात भर पडावी म्हणूनही आम्ही हे करतो आहे। तिसरं सरकारचं लक्ष वेधाचं आहे आणि या माध्यमातून पक्ष, पात, धर्म, जात सगळं सोबत ठेवून शेतकरी शेतमजूर म्हणून जगता आलं पाहिजे। काल जसे उद्धवजी राजजी एकत्र आले तसे मजूर आणि शेतकरी एकत्र होऊन हा लढा जसा हिंदूचा आहे, मुस्लिमांचा आहे, बौद्धांचा आहे, ओबीसीचा आहे, मराठ्यांचा आहे, तिकडे मराठी माणसाचा आहे, हिंदी भाषिकांचा आहे, सगळ्यांचा आहे। मी शेतकरी म्हणून हे लढता येईल का? आणि या सगळ्या धार्मिक जातीय याच्यामध्ये कट्टरतेमध्ये माझा शेतकरी शेतमजूर जगू शकन का, तो मागं पडू नये याच्यासाठी सुद्धा आम्ही हे पदयात्रा काढतो आहे।